आई गावदेवी झरी आई क्रिकेट संघ आम्ही आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडळ यांच्या आयोजनात 2024 हा चषक या ठिकाणी संपन्न झाला। अतिशय क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी उपस्थित दर्शवत एक भव्य दिव्य असं क्रिकेट सामन्याचं आयोजन झालं। काय सांगाल, कशा प्रकारचा आनंद? खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या स्पर्धा होत नाही। आमच्या आंब्याच्या जरी आई गावदेवी जरीमरी आई भूमिका 11 क्रिकेट संघ आंबे यांनी हा स्पर्धेचं आयोजन केलं। 8 दिवसापूर्वी मला यांची भेट झाली। मला भाई आमचं असं आयोजन करायचं या पद्धतीने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं। मी म्हटलं मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगितलं आणि त्यांना मॅचेस तुम्ही ऑन ठेवा, काही हरकत नाही। या टुर्नामेंट भरवा चांगल्या आणि परिसरातील आपल्या पनवेल तालुक्यातील नव्हे तर रायगड ठाण्यामधील संघ खेळवा या दृष्टिकोनाने त्यांनी सातत्याने 24 तारखेपासून तर आज तक 48 संघ या ठिकाणी खेळवले आणि कुठेही अशी स्पर्धा होत नाही तर 60,000 बक्षीस असल्यानंतर तिथं बाईक दिली जाते। ही प्रथमतः अशी स्पर्धा बघितली आम्ही की आंबेवाल्यांच्या आमच्या या सर्व यंग तरुण मंडळींनी या आंबेकरांच्या हितचिंतकांनी सगळ्यांनी ही स्पर्धा आपल्या डोक्यावर धरून खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की 60,000 प्राईजच्या ठिकाणी बाईक सुद्धा या ठिकाणी बक्षीस त्यांनी एक मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठेवली होती। युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण स्वतः या चषकासाठी योगदान देत आहात आणि एक धाव आरोग्यासाठी जशी असते तसंच एक धाव क्रिकेट प्रेमींसाठी आपण स्वतः मैदानात उतरला, काय सांगाल त्याला? मी सातत्याने 30 वर्ष खेळतो। मी क्रिकेट प्रेमी आहे, तुम्हाला माहित आहे कदाचित। मी बऱ्याच ठिकाणी मला बघितलंय, मी क्रिकेट खेळतो। त्याच्यामुळे मला क्रिकेटची आवड असल्यामुळे ह्या लोकांना व्यासपीठ कुठेतरी मिळावा या दृष्टिकोनातून माझा इथं 8 तास आहे। त्या 8 तासाला मी पुरेपूर त्यांच्या पाठीशी आहे। हेच नाही, बरेच संघ आहेत आणि तालुक्यामध्ये कुठेही संघ असले त्या ठिकाणी मी उपस्थित राहून त्या ठिकाणी मोलाची सहकार्य करण्याची भूमिका माझ्या वतीने करतो। आपल्याला कदाचित माहित नसेल, मी परवा दिवशी नागपूरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याशी भरत शेठला बोललो तर माझ्या आंबेकरांनी टुर्नामेंट ठेवली। परेश, मी आता मंत्रिमंडळाची आता शपथ घेतली, खाते वाटप झालं नाही अजून, तो आता काय सध्या बोलू नको, नाईट टुर्नामेंट ठेव, मी त्या ठिकाणी अजून येईन असं सांगितलं। पण मी तुम्हाला आता सांगतो की याच मैदानावर नाईट टुर्नामेंट भव्य आणि दिव्य या ठिकाणी होतील, डे नाईट स्पर्धा। आणि त्या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपले रायगडचे पालकमंत्री होणारे भरत शेठ गोगावले या ठिकाणी अजून या ओपनिंगला आणणार आहे आणि ते ओपनिंग करतील याची मला खात्री आहे। किती संघांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि कशा प्रकारचं बक्षिसांचं वितरण त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं? 48 संघांनी या ठिकाणी भाग घेतला। खऱ्या अर्थानं 48 संघांमधून 5 संघ या ठिकाणी निघाले। प्रथम प्रादेशिक, द्वितीय प्रादेशिक, तृतीय प्रादेशिक, चतुर्थ आणि 5वा म्हणजे 5 बक्षीस आम्ही या ठिकाणी वितरण केली। प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही हेतू केला आणि कुठल्याही आमच्या याच्या कमिटीमध्ये कुठलाही गैरवर्तणूक करून दिले नाही। जे आहे ते सत्य आम्ही मांडलं आणि लोकांपर्यंत घेऊन गेलो। याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे आंबेवाले सगळे पोरं ही याच्याही पेक्षा नाईट स्पर्धा जोरात करतील, मला खात्री आहे। या ठिकाणी बाईक स्वीकारताना जो सन्मान त्यांचा झाला, भाऊक झाले होते खेळाडू। एक सामनावीर बाईक त्यांना मिळाली, एक टुर्नामेंटचा त्यांचा एक बक्षीस स्वीकारताना एक भाऊकता त्यांच्या दिसली, काय सांगा? खऱ्या अर्थानं बाईक ठेवली होती। आम्ही 40+ मध्ये एक संघ निघाला होता, तो पण सुपर 5 मध्ये, त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी खेळलो। आमच्या ऋषिकेश गोंदी यांनी प्रपोज केला होता, त्याचा स्कोर होता 82 आणि समोरच्याचा स्कोर होता 86। 4 धावांचा फक्त फरक होता, पण आम्ही कुठलाही दुजाभाव न करता दोघांना कंबाईन मध्ये त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी डिस्प्लेट आम्ही ते बाईक त्या दोघांना केलं आणि त्याच्यानंतर ते बाईक ते दोघांचा डिसिजन आहे काय करायचं ते घेतील, कसं काय वाटप करायचं।